सुरुवातीला बातमी अर्थातच फडणवीसांची आहे। नागपूरमध्ये भाजपा प्रचाराचा पॅटर्न आता बदलणार आहे, कारण आता प्रकट मुलाखतीतूनच उत्तर दिलं जाईल। 8 जानेवारीला भाजपकडून फडणवीसांची प्रकट मुलाखत। भाजपच्या मोठ्या जाहीर सभांऐवजी संवादावर भर देण्यासंदर्भात आता भाजपचं विजन आहे। त्यामुळे आगामी काळात नागपूरमध्ये किंवा महाराष्ट्रातील मनपा क्षेत्रात भाजपचं विजन काय असेल, या सगळ्याचा उहापोह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रचार दौऱ्यातून, रॅलीच्या माध्यमातून, प्रकट मुलाखतीच्या माध्यमातून करणार आहे। विशेषतः ठाकरे बंधूंची देखील संयुक्त मुलाखत आहे आणि त्याच मुलाखतीला प्रत्युत्तर फडणवीसांच्या मुलाखतीतून दिलं जाईल। या सगळ्यावर नजर आपली कायम असणार आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर यांच्याकडून। ज्ञानेश्वर, काय अपडेट? अगदी लागवीची एकंदरीत पाहायला गेलं तर महायुतीच्या प्रमुख प्रचाराचं जे आहे ते स्टार प्रचारक म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत। राज्यभर ते दौरे, रोड शो आणि सभा जे आहे ते घेत आहेत। त्याच पार्श्वभूमीवर आज नागपूरमध्ये देखील त्यांच्या 3 सभा जे आहे ते पार पडणार आहे। मात्र मोठ्या सभांऐवजी जे आहे ते भाजपकडून एकंदरीत छोट्या सभांवर अधिक भर देण्याचं जे आहे ते या ठिकाणी बेत आहे। सोबत आणि त्यातच प्रकट मुलाखत सुद्धा असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।